नमस्कार मंडळी, मी सिद्धी पालशेतकर गाजूला. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज 17 ऑगस्ट आहे. आम्ही स्टेकेशनसाठी आलो आहे. मुंबईच्या खूप जवळ आहे हे. मॅक्झिमम 1.5 तासाच्या अंतरावर आहे हे रिसॉर्ट. खूप सुंदर आहे. तर तुम्ही आता बघा की आम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे प्रॉपर्टी कशी आहे. मी तुम्हाला पूर्ण रेटिंग करेल, म्हणजे प्रॉपर्टी, फूड आणि म्हणजे हायजीनच्या बाबतीत मी पूर्ण तुम्हाला रेटिंग करेल आणि तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्ससुद्धा शेअर करेल. प्लीज वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज सॅटर्डे वीकेंड आहे आणि आम्ही स्टेकेशनला आलो आहे. मी लोकेशन लास्टमध्ये रिव्हील करेल, पण त्याआधी तुम्हाला प्रॉपर्टी पण तुम्ही बघून घ्या. खूप मस्त आहे, जवळपासच आहे, मुंबईवरून फक्त 1 तासावरच आहे. तर आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये चाललो आहे. रूम आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर पूल आहे. जाऊन आलो, फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही इव्हनिंगला बाहेर आलो आहे स्नॅक्स करायसाठी. साई, तुला कसं वाटतंय हॉटेल? चांगलं वाटतंय, नवीन आहे काहीतरी इथे, म्हणजे मुंबईचं जवळच आहे. लाइक यू कैन जिसको ज़्यादा ट्रैवलिंग नहीं करने का है तो इधर आ सकता है. बाजू में, मतलब 1 आवर ड्राइव फ्रॉम मुंबई. ओके, फिट दाखव. काय आउटफिट एकदम डोप दिसतं, डोप. हे काय? हे हुक्का एरिया आहे. जे लोक हुक्का पितात त्या लोकांसाठी. नाही, त्या लोकांनी हो शिट, साप हैला. काहीतरी वेगळं होतं. नहीं जाओ. अरे ये जंगल है तो सांप कैसे आ गया, मतलब ये क्या कर रहे हैं? हिला काटेगा. गैरीला but do not try. हे हॉटेलमध्ये एक बग्गी होती, म्हणजे असे खूप सारे बग्गी होते. जर तुम्हाला तुमच्या रूमपासून जर रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, प्ले एरियामध्ये जायचं आहे, गार्डनमध्ये जायचं आहे, कुठेही जायचं असेल, कारण प्रॉपर्टी खूप मोठी असते, तर अशा मोठ्या मोठ्या रिसॉर्ट्समध्ये अशी बग्गी असते फिरायला. जस्ट त्यांना एक रिसेप्शनवर कॉल करायचा आणि ते लोक लगेच विथिन फ्रॅक्शन ऑफ मिनिट्समध्ये ते लोक बग्गी पाठवतात. मस्त. हे काय रेस्टोरेंट है फिलहाल, तो इनका एक ही है, फ्यूचर में और बढ़ेगा. मस्त आहे यार, म्हणजे हे मस्त आहे. त्यावेळी लोकेशन खूप भारी आहे, खूप मस्त केलं आहे. हे आहे ना, हे ना. हां, चल आधी खाऊन घेऊया, भूक लागली आहे.
गेमिंग एरिया आहे, पूल पण आहे आणि हे स्कूकर काहीतरी बोलतात ते. ह्याला काय बोलतात? फुटबॉल आहे. फुटबॉल नाही, ह्याला फुटबॉल काहीतरी खेळते. स्कूकर काय? सॉकर. सॉकर. सॉरी सॉकर. सॉकरला वो अमेरिका में उसको सॉकर बोलते हैं और बाकी सब कंट्रीज में फुटबॉल. येतं का? इसका बॉल ही गायब है, सब वाइट बॉल ही गायब है, जो क्यों ही यही गायब. चल. What a hectic day it was. अरे थँक यू. कशाला काय गरज आहे? हे मस्त लिहिलं यार, हॅपी बर्थडे पानांनी कट करून. बर्थडे काय सांग. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साई. हॅपी बर्थडे टू मी. बर्थडे काय संपत नाही. अमेझिंग डे. गुड मॉर्निंग साई. कुठे चाललोय आम्ही? ब्रेकफास्ट. फॉर द ब्रेकफास्ट वी आर ऑलरेडी लेट. एज यूजुअल. तेरे वजह से. मेरे वजह से मैं तेरे से पहले नहा के रेडी थी, तू लेट होता है. चल. गुड मॉर्निंग. थोड़ा खाएंगे. आलू की भाजी. अच्छे से कर. अच्छे से कर. असं करतोय का? नाश्त्याला तुझा हात नाही लागला तर नाश्ता नाही वाटत, म्हणून मी बोलत. हे सगळं फक्त स्कॅम आहे, मला कामाला लावायचं. चलो चलो टाटा.
आहोत घरी. कसं होतं? चांगला होता, मस्त होता. वेटिंग फॉर अनदर ट्रिप लाइक दिस. सून और एक जगह पे जा रहे हैं. वो लाइक नको का बस का बस का बस. विल कम बॅक टू यू सून. मी आता व्लॉग एडिट करत होती तर मी नोटीस केलं की मी तुम्हाला जसं व्लॉगमध्ये बोलली होती की मी तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल किंवा पूर्ण डिटेल्समध्ये सांगेल की कसा होता रिसॉर्ट. ह्या रिसॉर्टचं नाव होतं साया ग्रँड क्लब अँड स्पा रिसॉर्ट. हे म्हणजे मुंबईपासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. हे आपलं नाशिक हायवेला जे लागतं ना अप्पर ठाणे तिथे आहे. खूप जवळ आहे मुंबईपासून, तर जास्त ट्रॅव्हलिंग नाही आहे, पण लोकेशन खूप सुंदर आहे. रिसॉर्ट पण प्रॉपर्टी खूप मोठी आहे. तिथे खूप सारे असे म्हणजे बोलतात ना रूम्स तर आहेतच, पण आपलं ज्या लोकांना वेडिंग करायचं आहे किंवा बड्डे पार्टीज जे मोठ्या प्रमाणात करतात तसं आहे. एंगेजमेंटसाठी मस्त मोठे लॉन्स आहेत. खूप काही आहे. मी जास्त ते आतमधलं एक्सप्लोअर नाही केलं, पण जे काय आम्हाला दिसत होतं. प्रॉपर्टी अजून नवीनच आहे, म्हणजे 10 वर्ष झाली आहेत प्रॉपर्टीला, पण अजून खूप बनायचं बाकी आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की प्रॉपर्टी किती मोठी असेल. तर वाटतं त्या रिसॉर्टच्या आतमध्ये कमीत कमी 3 रेस्टॉरंट्स आहेत, म्हणजे जे आपण डायनिंग करू शकतो. पण फक्त सध्या एकच ओपन आहे कारण की प्रॉपर्टी बनते आहे. आता मी फूडवर येईल, तर मी व्हेज फूड आम्ही खाल्लं कारण की आमचं श्रावण चालू आहे. तर व्हेज म्हणजे जेवणची टेस्ट खूप चांगली होती. म्हणजे जे बोलतात ना, म्हणजे आमचं ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होतं त्याच्यामध्ये, डिनर नव्हतं इन्क्लुडेड. आम्ही डिनरसाठी सेपरेट पे केलं. पण मला क्वांटिटी ॲज पर दी प्राइजिंग क्वांटिटी कमी वाटली आणि जेवणाची टेस्ट चांगली होती, पण प्राइजिंग खूप जास्त आहे. जसं जे क्वांटिटी ते लोक देत आहेत त्या हिशोबाने, आणि फूड ॲव्हरेज आहे. मी एकदम बोलतो ना खूप मस्त आहे, मी असं एक्झॅगरेट करणार नाही. जे मी ऑनेस्ट रिव्ह्यूज आहेत ते तुम्हाला सांगते. फूड चांगलं आहे पण नॉट अप टू दी मार्क. अँड प्रॉपर्टी बेस्ट. प्रॉपर्टीसाठी मी 9/10 देईल. फूडसाठी जर प्राइजिंग थोडी कमी असती तर त्याला मी 8/10 दिलं असतं, पण जर प्राइजिंग हेवी आहे तर त्या हिशोबाने त्या लोकांनी फूडची क्वांटिटी पण जास्त द्यायला पाहिजे होती, त्यासाठी मी 7/10 देईल. हायजीन टॉप नॉच. हायजीन खूप चांगलं आहे. रूम्स खूप क्लीन आहेत. त्या लोकांची जी सर्विस आहे, म्हणजे एका कॉलवर ते लोक पटकन येतात, ती मला खूप चांगलं वाटलं. मी स्पेशल रिक्वेस्ट केली होती आधीच त्या लोकांना की मला रूम डेकोरेट करून पाहिजे, पण ते वाटतं त्यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालं आणि रूम माझं डेकोरेट नाही झालं. पण ते बोलले, मॅडम तुम्ही जर पूलला गेलात त्यानंतर मी तुम्हाला पक्का तुम्ही जे हाफ ॲन आवरमध्ये तुम्ही जे जाणार आहेत जस्ट एक कॉल द्या, आम्ही रूम डेकोरेट करून ठेवू. आणि त्या लोकांनी रूम केला डेकोरेट, केक वगैरे अरेंज केलं त्या लोकांनी. तर त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे, स्टाफ खूप चांगला आहे त्यांचं. प्रॉपर्टी मला आवडली, म्हणजे तुम्ही जाऊ शकता तिकडे असं आहे. बाकी मी प्राइजिंग वगैरे मी डिस्क्लोज नाही करणार, ते तुम्ही कॉल करून तुम्ही विचारा तुम्हाला काय वाटेल. की जर मी जास्त सांगितलं तर असं होईल की मी हाईप करते किंवा मी शो ऑफ करते की एवढी जास्त प्राईज आहे. कमी सांगितलं तर ते तुमच्यावर आहे. तुम्ही स्वतः, मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला म्हणजे जे हॉटेल होतं, रेस्टॉरंट जे काही होतं, रिसॉर्ट होतं, त्याचं मी पूर्ण नाव वगैरे देईल, डिटेल्स देईल, गुगलचं मॅपिंग वगैरे सगळं देईल. तुम्ही बघा आणि तुम्ही जा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा व्लॉग खूप शेअर करा. ज्या लोकांना जर जायचं असेल ते लोक बघतील. आणि पुन्हा भेटूया आपण. थँक्यू फॉर वॉचिंग.